उद्या अजितदारांची राष्ट्रवादी माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करणार शरद पवार, ठाकरे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांना निमंत्रण। वरळीतील जांभोरी मैदानात महाराष्ट्र दिनानिमित्त उद्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार नसल्याची सूत्रांची माहिती। शरद पवारांना निमंत्रण मिळालं नसल्याची सूत्रांची माहिती आहे। तर ठाकरे सध्या परदेशात सन्मान घेण्यासाठी प्रतिनिधी पाठवणार का याकडे लक्ष। महाराष्ट्र राज्याचा 66वा स्थापना दिवस उद्या साजरा होणार आहे। महाराष्ट्र दिनानिमित्त दिल्लीत विविध कार्यक्रम साजरे होणार। महाराष्ट्र सदनमध्ये निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। माढ्यात विकास कामावरून आजी माजी आमदारांमध्ये श्रेयवाद। विकास कामाच्या भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमाचा श्रेयवाद। बबनराव शिंदेंनी काम मंजूर केलं म्हणत कार्यकर्त्यांकडून विकास कामांचं नारळ। तर बबनराव शिंदे समर्थकांचा बालिशपणा सुरू असल्याची अभिजित पाटलांची टीका। एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता ऑनलाईन होणार आहेत। एसटी महामंडळाच्या नव्या पोर्टलची चाचणी सुरू। पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन बदल्या करण्यात येणार। संभाजीनगरमध्ये सायबर गुन्हेगारांकडून ठेकेदाराची फसवणूक। सायबर गुन्हेगारांकडून 30 दिवसात 30,57,000ची फसवणूक। शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा देण्याचा आमिष दाखवत फसवणूक। साताऱ्याच्या उरमोडी नदीजवळ 1,91,00,000 रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त। विदेशी दारू जप्त करत 2 जणांच्या मुसक्या आवळल्या। बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल। प्रवरा साखर कारखान्यात शेतकऱ्यांच्या नावे 9 कोटींचा अपहार केल्याचा आरोप। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधामध्ये बोगस कर्ज वाटप आणि कर्जमाफ या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश जो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। 10,000 शेतकऱ्यांच्या नावानं बोगस कर्ज घेतले। हा विषय मी 3 वर्षापूर्वी मांडला होता। या इतिहास मांडला होता तेव्हा हे मंत्री असं म्हणाले त्यांचं डोकं ठिकाणावर नाही। आता सुप्रीम कोर्टाचं डोकं ठिकाणावर नाही असं फडणवीस म्हणतील का? फसवणुकीचा गुन्हा जर सुप्रीम कोर्ट दाखल करायला लावतं असा मंत्री तर मंत्रिमंडळामध्ये आहे, तर नैतिकतेच्या आधारावर एकतर त्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून दूर केलं पाहिजे आणि त्यांच्यावर रितसर खटला चालला पाहिजे। नाकाने कांदे सोलून चालणार नाही मुख्यमंत्र्यांना। एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा नाही, त्याला मनी लॉन्ड्रिंग म्हणतात। रंगरंगोटीचा 40 लाखांचा घोटाळा उघड। मनसे कार्यकर्त्यांकडून माहितीच्या अधिकाराद्वारे घोटाळा उघड झालाय। संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी आहे। तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावून खुलासा मागितलाय। अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ। मूर्तिजापूरमध्ये स्थानिकांनी काढली चोराची धिंड। स्थानिकांनी चोराची धिंड काढत पोलिसांच्या ताब्यात दिले। रात्रीच्या सुमारास चोरी करताना स्थानिकांनी चोराला रंगेहात पकडले। आदिवासी समाजाप्रमाणे गोवारी समाजाला सुविधा मिळणार आहे। ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी मोठा निर्णय घेतलाय। 6,000 विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमामध्ये प्रवेश देणार आहे। निवासी शाळांमध्ये 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण देणार। गोवारी समाजातील लोकांसाठी 10,000 घरं बांधण्यास मंजुरी। नवउद्योजकांना कर्ज उभारणीसाठी सरकार मदत करणार। स्पर्धा परीक्षा सैन्य भरतीसाठी मूलभूत प्रशिक्षण देणार। विद्यार्थ्यांचे रेनकोट, भोजन, निवास खर्च शासन देणार आहे। ट्युशन फी, सुरक्षा, अनामत, शिक्षण शुल्क शासन देणार। दुकानदारांनी स्वतःहून पाकिस्तानी वस्तूंची विक्री थांबवावी, अन्यथा जबाबदार नागरिक म्हणून आम्हीच कारवाई करू। भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे मुंबई सरचिटणीस आग्नेलो फर्नांडिस यांचा इशारा। भंडाऱ्यात पहलगाममधील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ टॉर्च मोर्चा। आमदार आणि खासदारांसह हिंदुत्ववाद्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती। सकल हिंदू समाजाच्या वतीनं पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा। भंडाऱ्यात पहलगाममधील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आलाय। दुकानदारांनी स्वतःहून पाकिस्तानी वस्तूंची विक्री थांबवलेली आहे। काल बैठक घेत दुसरीकडे जागोजागी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे पडसाद उमटले आहेत। राज्य सरकार श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन साजरा करणार आहे। राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे।